आज आपला भाऊ करत होता पीसीवर ट्रेडिंग. तो लॉस मध्ये आहे की प्रॉफिट मध्ये आहे पाहूया पुढे. सो हेमलो जी, परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आपण जाणार आहे मलकापूरला थोडाफार सामान घ्यायला. तितक्यातच आपल्याला हे सर भेटले, नुसते फाईन मारत होते ना रे भाऊ. तितक्यातच आले आपण मलकापूर मध्ये. आज रोहिदास महाराजांची जयंती आहे, यासाठी आपण आले होते थोडंफार पूजेचं सामान घ्यायला. मस्तपैकी एक फुल पाण्याचा नारळ घेतला पूजेसाठी आणि अजून काही थोडंफार घेतला आणि निघाले घरी जायसाठी. घरी जाता जाता म्हटलं थोडाफार नाश्ता बी घेऊन घेऊ. मग काय घेतला ना भाऊ नाश्ता आणि लगेच पोहोचले घरी. घरी पोहोचताचेच आला भाऊ आपला भाऊ ट्रेडिंग करायला. त्याला म्हटलं काय चालू आहे मार्केटचा हाल. तो बोलला सिल्वर अन गोल्ड इत्या खाली गेले की डायरेक्ट मार्केट क्रॅश होऊन गेलं. आज 1 फेब्रुवारी होती, आज बजेट डे होता म्हणून मार्केट डायरेक्ट क्रॅश झालं. त्याने एवढा पैसा छापला की बस. मग लगेच आले आपण बाहेर फिरायले. फिरून आले मस्त पैकी ना घराकडे आले तर का पाहतो बाप हे केवढं मोठं बोरो उन्हात वाहू टाकेल होते. मग हे दोघे भाऊ गेम खेळत होते, मतलब मी बी घेतो. गेम खेळून आले आपण बाहेर. बाहेर हा भाऊ लटकत होता. मग काय दिला भाऊला झोका आणि भाऊ असा पडला खपकने की जाऊ द्या. आता तुमच्या भाऊच्या डोक्यात डॅन्ड्रफ लय झालं होतं. मग काय तुमच्या भाऊनं लगेच लावलं कोरफड लावून असं थंड थंड लागत होतं भाऊ डोक्याला की जाऊ दे. आता आणलं आपण वावरातून हरभरे खाल्ले मस्त पैकी आणि आले बाहेर. हे तर दोघी जण लटकत होते. आता तेले म्हटलं पडसान रे खाली उतरा लवकर. आता एवढं बोर होत होतं, म्हटलं चला बाहेर फिरायला. मग काय काढली आपली गाडी आणि लगेच निघाले आपण बाहेर फिरायला. हा पा किती भारी व्ह्यू आहे, एकदम खतरनाक सनसेटचा. आता आपण रस्त्याचे गड्डे गुड्डे पाहत निघाले घरी जाण्याकरता. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये.